StarStory.comच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज महाराष्ट्रासाठी एक धक्का देणारी गोष्ट म्हणजे अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये सकाळीच निधन झालं। खरं तर ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक मोठा धक्का असून आणि तो धक्का अजित पवार आणि पवार फॅमिलीला एक मोठा धक्का आहे, बारामतीकरांना मोठा धक्का आहे। आपण सध्या बारामतीमध्ये आहोत आणि इथं अजित पवारांच्या अंत्यविधीची तयारी सुरू आहे। अंत्यसंस्कारांसाठी अजित पवारांचं पार्थिव शरीर आता थोड्याच वेळात इथं आणलं जाणार आहे। त्यानंतर रात्री 1 पर्यंत 2 पर्यंत हे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी ठेवलं जाणार आहे। आपण मगाशीच पाहिलं गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्या वेळापूर्वी अजित पवारांच्या परिवाराची भेट घेतली, अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि अजित पवार यांच्या परिवाराचं सांत्वन त्यांनी केलं। आणि खरं तर हा खूप मोठा धक्का म्हणावा लागेल महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना सुद्धा, कारण अनपेक्षित अशी गोष्ट घडली आणि विमान अपघातामध्ये अजित पवारांचं निधन झालं। सकाळी निधन होताच अजित पवारांचा पूर्ण परिवार हा दिल्लीमध्ये होता। सुनील पवार अधिवेशनासाठी दिल्लीमध्ये होता, पार्थ पवारही त्यांच्यासोबत होते माहिती मिळतात। त्यानंतर शरद पवार हे सुद्धा अधिवेशनासाठी, सुप्रिया सुळे या पण अधिवेशनासाठी बारामती दाखल झाला आणि ही खूप मोठी घटना आहे महाराष्ट्रासाठी। एक उपमुख्यमंत्री विक्रमी अनेक वेळा ते या उपमुख्यमंत्री पदावर त्यांनी काम केले आणि हा मोठा धक्का आहे महाराष्ट्रासाठी, बारामतीसाठी। आपण पाहत आहात की बारामतीमध्ये विद्या विकास प्रतिष्ठानच्या मैदानावर प्रचंड मोठी गर्दी बारामतीकरांची झालेली आहे। अजित पवार यांच्यावर प्रेम करणारी ही सर्व मंडळी आहेत आणि खरं तर अजित पवारांच्या विकासाचे एक सूक्ष्म नियोजन या बारामतीमध्ये मी तर स्वतः पहिल्यांदा आलो आणि प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक रस्त्यावर अजित पवारांच्या विकासाचे एक सूक्ष्म नियोजन मला स्वतःला या ठिकाणी पाहायला मिळाले। आणि आता आपण या ठिकाणी असलेल्या बारामतीकरांच्या भावना जाणून घेऊयात, त्यांना काय वाटतं अजित पवारांच्या काय सांगाल? अजितदादा आता आपल्यामध्ये नसणार आहेत काय आहे की आज आम्ही सगळ्यात म्हणजे बाप गेल्यानंतर जी अवस्था होती पोराची, ती अवस्था बारामती तालुक्यात झालेली म्हणजे सगळ्यात वाईट परिस्थिती आजची आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यात वाईट दिवस हा आजचा दिवस आहे। आता ह्याच्या पुढं काय बोलायचा विषय नाही आणि नाहीच बोलू शकत नाही, समजून घ्या तुम्ही। अजित पवारांना एक मोठा विकास या बारामती शहरामध्ये केला आहे। प्रत्येक चौकात, प्रत्येक पावलावर अजित पवारांच्या विकासाची झलक बघायला मिळते। आता यापुढे पाहायला मिळेल असं वाटतं? नाही, संपलं हे बारामतीतलं सगळं संपलं, कारण बारामती शरद पवार अजित पवार हे व्याकरण सगळं संपलेलं। जी आत्ता जी भविष्यात हे फक्त नाव हे राहू शकतं असं वाटते, कारण ही पुढची पिढी आणि हा माणूस घडूच शकत नाही, कारण ही फक्त पवार कुटुंब आणि फक्त पवार हा विषय फक्त आहे। आता मी लय बोलू शकत नाही, कारण दिवस वाट काळा दिवस हे आमच्यासाठी। दादा काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? आम्ही बारामतीचेच आहेत, परंतु आता शिक्षण किंवा व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यामध्ये आहे। परंतु आज दादांचं असं आकस्मिक जाणं हे संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावून गेलेलं आहे। आज संपूर्ण महाराष्ट्र, पुणे जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र आणि आमची बारामती आज पोरकी झालेली आहे। दादा म्हणजे राजकारणातला एक कोहिनूर हिरा होता, जो की आज ते गेल्याने आमचं सर्वस्व संपलेलं आहे। यापुढे राजकारण हा शब्द दादांविना फिका राहील। राजकारण म्हणलं की पहिलं दादा हा विषय यायचा। गेले जवळपास आम्ही बघतोय 3 पिढ्या दादांशी सर्वांचं आमच्या नाळ जोडलेली आहे। आमचे वडील असतील, आज आम्ही असेल आणि आमची मुलं किंवा जी तरुण पिढी असेल। दादा म्हणलं की प्रत्येक गोरगरीबाला असं होतं की आपलं काम दादाशिवाय कोणी करणार नाही। आज बारामतीतली प्रत्येक गोष्ट जी आहे ती दादांमुळे आहे। आज हे झाडाचं पान आज हिरवं दिसतं हे सुद्धा दादांमुळे। आज सर्व गोष्टी आज पोरक्या झालेल्या आहेत। आम्हाला आमच्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाहीत आम्ही, आणि आमच्या कुटुंबावरती खूप मोठा हा आघात झालेला आहे। दादांच्या ठिकाणी आज काही फक्त दादा हवे होते। आज हे अतिशय भयंकर घटना घडलेली आहे आणि आज दादा आम्हाला सोडून गेलेला आहे, त्याचं आम्हाला खूप आतुनात दुःख होत आहे। कुठून आलात सर तुम्ही? पुण्यामधून। काय दादा गेले? मला साधारणतः 9 वाजता अंतिम दर्शनासाठी डाव्या साईडला आणि उजव्या साईडला 10 होमगार्ड लागतील आपल्याला। सन्मान गार्डच्या
स्टेजच्या समोर जे सन्मान करतात इथले सावळचं तर वरती कोण अधिकारी असतील त्यांनी कृपा करून डाव्या साईडला आणि उजव्या साईडला 10 मिनिटात 5 मिनिटांनी तात्काळ दहा मारा पण एक बाल करून मरू नये आमचं असं म्हणणं आहे. दादाला भेटलो तर आणि कृपा करून सर्वांनी शांतता राखा, बॅरिकेडिंग दाखवू नका, त्यातून काही त्याचा फायदा होणार नाही, लोक जखमी होतील. आपण शोकसभेला आलेलो आहे, प्रत्येकाला दुःख आहे, पण आपल्या दखलण्यामुळे जखमी होतील आणि कार्यक्रमामध्ये गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे कृपा करून सर्वांना विनंती आहे, कार्यक्रम शांततेत झाला पाहिजे, सर्वांना सदर्शन भेटणार आहे, फक्त शांततेत सर्वांनी सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. सगळ्याला ओळखायचं असं ओळखत नव्हतं, असं काही नाही. सगळ्याला ओळखायचं, सगळ्याला ओळखायचं, सगळ्याचे काय असेल ते सगळं हे करायचं सगळं. आता असं कोणाचं असं टाकून सगळ्या लोकांचे हे करायचं, पूर्ण करायचं, बोलायचं, कुणाचे काम करायचं, सगळं करायचं. बारामतीमध्ये 10 गावात पण आता जाऊन असं बंद केलीस का? या होत्या बारामतीकरांच्या भावना. की अजित पवार एकदा कार्यकर्त्याला भेटले तर परत त्या व्यक्तीला नावानुसार ओळखायचे. इतकं त्यांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांचा लोकांचा जगमाडा असला तरी अजितदादा सामान्य लोकांपर्यंत पोहोचायचे, अशा कार्यकर्त्यांची भावना आहे. आणखीन आपण लोकांना विचारूया, मला काय सांगाल विषयी बोलायचं म्हटलं तर उपमुख्यमंत्री असताना अजितदादांनी जे काही बारामतीमध्ये विकास केलेला आहे, बारामती तालुक्यामध्ये किंवा जर विचार केला तर महाराष्ट्रात अशी एक पोकळी निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये कधीच भरून निघणार नाही. अजितदादांचा महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी बारामतीमध्ये विकास केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामतीमध्ये विकास करताना अजितदादांनी जी काही ताकद या ठिकाणी लावली होती किंवा अदरवाईज ऑल महाराष्ट्रासाठी जी ताकद आपल्या महाराष्ट्रासाठी त्यांनी लावली होती, पूर्ण अर्थकारण त्यांच्या हातामध्ये होतं. त्यांनी जी चळवळ उभी केली होती आणि त्या माध्यमातून जर महाराष्ट्रामध्ये जर आज एक अमूल्य आपण असा एक ठेवा त्यांनी म्हणजे निर्माण केला होता त्याचा, की त्या माध्यमातून जर विचार केला तर आज खूप मोठी निर्माण झालेली पोकळी ती कधीच भरून निघणार नाही आणि पवार कुटुंबियांसोबत मी कायमस्वरूपी राहील अशी माझी ग्वाही राहील. आंबलिया कारखान्यावर आले मूळगाव कुठलं? बेलवंडी. एकच्या डाव्या बाजूला जो कॅनॉपी आहे त्याच्यामध्ये दादांबरोबर मंत्रिमंडळाचे सहकारी सुधारणा झाल्यामुळे आमची प्रगती काम झाली. करतात. त्यांच्या आसनाची व्यवस्था करण्यासाठी बदलून खुर्च्या द्यायच्या. पर्यंत दादांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. दादांची भेटलो का कधी दादा? हो भेटलो की जॉबला असताना कारखान्यात आम्हाला केला भेटलो. कसं होतं दादांशी बोलताना? दादा कसं होतं? दादा भेटलो वाटायचं एकदम. अंबालिका कारखान्यावर दादांनी खूप काही काम केले. अंबालिका दादांनी सुधारले आपल्या कर्जत तालुक्याला संपूर्ण वैभव हे दादांमुळे आलेलं आहे. दादांच्या निधनाची बातमी सकाळी समजल्यानंतर आम्ही 12 वाजताच आलेलो होतो आणि आज जो काही विकास महाराष्ट्राचा आहे तो दादांमुळेच आहे. कार्यकर्त्यांच्या भावना दादांनी विकास केला आहे. कर्जत तालुका आंबेडकर काही कर्मचारी सुद्धा सांगतात की दादांनी खूप मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. खरं तर दादांच्याबद्दल अजितदादांबद्दल बोलायचं झालं तर अजित पवारांची राजकारणाची शैली खूप वेगळी होती. अतिशय समजदार असं व्यक्तिमत्व अजितदादांचं होतं. त्यांची बोलण्याची स्टाईल वेगळी होती, कामाची स्टाईल वेगळी होती. कामाच्या स्टाईल बरोबर कुठल्या कामाच्या स्थळी जर जायचं झालं तर सकाळी 6 वाजता जाणं. खरं तर ही कुठल्या राजकारण्यांच्या कृतीतून हे दिसत आलं नाही की आपल्या विकास कामाचे 6 वाजताच पाहणी करणं वगैरे, भल्या पहाटे पाहणी करणं हे फक्त अजित पवार हेच करू शकत होते आणि प्रत्येक नियोजन करत होते. सूक्ष्म नियोजन त्यांच्या प्रत्येक विकास कामात असायचं, प्रत्येक कामामध्ये असायचं आणि विकास कामाच्या बाबतीत ते अटळ राहायचे. आणि आपण बघितलं आज बारामती जर मध्ये बघितलं तर प्रत्येक बारामतीच्या प्रत्येक कोपऱ्यात अजित पवार यांच्या सूक्ष्म नियोजनाची एक झलक बघायला आपल्याला भेटते. खरं तर असा नेता महाराष्ट्राच्या राजकारणामधून, महाराष्ट्राच्या समाजकारणामधून एक्झिट घेतली ही खरंच खूप मोठी दुःखद घटना आहे आणि बारामतीकरांसाठी सुद्धा ही खूप मोठी घटना आहे. आपण यापुढच्या सगळ्या घडामोडी story.com माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचूच. कॅमेरामॅन किरणसह मी प्रकाश पाटील, story.com बारामती.